नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कांद्याचं पीक शेतात असताना जेवढी त्याची काळजी घ्यावी लागते तितकीच तो साठवतानाही घ्यावी लागते. कारण कांद्याच्या साठवणीत त्याची योग्य काळजी घेतली नाही तर कांद्यामध्ये रोग होतात, कांदा सडतो, कांद्याचं वजन कमी होतं किंवा त्याला कोंब येतात. त्यामुळे कांदा साठवताना आपल्याकडून कळत न कळत कोणत्या चुका होतात हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कांद्याची चांगली साठवण करायची असेल तर आपल्याला तयारी कांद्याच्या काढणीपूर्वीच चालू करायचे. कांदा काढायच्या आधीची पहिली चूक. कांदा काढायच्या आधी 10 ते 15 दिवस पाणी दिलं तर कांदा मऊ पडतो आणि साठवणीत लवकर सडतो. त्यामुळे कांदा काढणीच्या 10 ते 15 दिवस आधीच पाणी देणं बंद करायचंय. दुसरी चूक अशी की जर आपण पूर्ण मान पडायच्या आधीच कांदा काढला तर तो लवकर खराब होतो. आणि तिसरी आणि महत्त्वाची चूक म्हणजे कांद्याला नत्र खताचा अतिप्रमाणात वापर केला जातो, पण त्याच्यामुळे कांदा साठवल्यावर त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. चौथी चूक, कांदा काढल्यानंतर कांदा व्यवस्थित न सुकवता चाळीत भरला तरी कांद्याला लवकर बुरशी लागते आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कांदा काढल्यानंतर त्याला शेतातच पातीसह काही दिवस चांगला वाळू द्यायचा आहे. या उलट कांदा जास्तही वाळवायचा नाहीये. कडक उन्हात कांदा जर जास्त वेळ ठेवला तर कांद्याचा रंग खराब होतो, वजन कमी होतं आणि तो लवकर खराब होतो. त्यामुळे कांदा फक्त 3 ते 5 दिवसच उन्हात वाळवायचा आहे. विशेषतः कांदा साठवण्यापूर्वी त्याच्या मानात 3 ते 4 सेंटीमीटर लांब ठेवून मग कापावा. यानंतर आपण येऊयात कांदा साठवणुकीतल्या चुकांकडे. त्यातली पहिली चूक, शेतकरी कधी कधी कांद्याचा ढीग बराच मोठा करतात. पण लक्षात असू द्या, 4 फुटांपेक्षा जास्त उंच ढीग करायचं नाहीये. ढिगाची उंची जास्त असेल तर खालच्या कांद्यावर दाब पडतो, हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे सडण्याची शक्यता वाढते. चाळीची उंची फार कमी ठेवली तर चाळीमध्ये गरम हवा तयार होते. त्यामुळे चाळीची उंची जास्त असणं गरजेचं असतं. तसं कांदा चाळ ही सावलीत असायला पाहिजे हे आपण म्हणतो, पण म्हणून काही जण उन्हाळ्यात जनावरं त्याच झाडांमध्ये सावलीत बांधतात. पण जनावरांचं शेण आणि मूत्रामुळे कांदा सडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कांद्याची गोठ्याच्या बाजूला साठवणूक करायची नाहीये, चाळीच्या जवळ जनावरं बांधायची नाहीये. याशिवाय कांदा साठवणुकीतील चौथी आणि महत्त्वाची चूक म्हणजे कांदा चाळीजवळ खतांची, विशेषतः युरियाची साठवण करणं. कांदा चाळीत थोडा जरी युरिया गेला तरी सगळा कांदा काही दिवसातच खराब होतो. त्यामुळे कधीही कांद्याच्या चाळीजवळ किंवा रिकाम्या चाळीतही कधी खतांची साठवण करायची नाहीये. त्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर खराब होतो. तसंच कांदे वेळोवेळी पलटी मारणंही आवश्यक आहे आणि पलटी मारताना खराब, वास येणारा आणि इजा झालेला कांदा वेगळा काढायचा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.